लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आयजीएम हॉस्पिटलमधील पोषण पुनर्वसन केंद्र कुपोषित बालकांसाठी ठरते वरदान। आतापर्यंत 265 बालकांच्या आरोग्याची काळजी। इचलकरंजी शहरातील शासकीय इंदिरा गांधी सर्वसामान्य रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी ऑगस्ट 2023 पासून स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे। या विभागातून शहर, परिसर तसेच जिल्ह्यातील विविध भागातील कुपोषित बालकांचे संगोपन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। जिल्ह्यातील गडहिंग्लज नंतर इचलकरंजी येथील शासकीय दवाखान्यात असा विभाग सुरू झाल्याने पालकांनी उपचारासाठी दूरवर जावे लागणार नाही, ही दिलासादायक बाब ठरत आहे। या विभागात बालकांच्या शारीरिक तपासण्या, पौष्टिक आहाराचं मार्गदर्शन तसेच आवश्यक औषधोपचार दिले जातात। कुपोषणामुळे बालकांच्या वाढीवर व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे वेळेवर उपचार होणं अत्यंत आवश्यक असतं। याकरिता तज्ज्ञ डॉक्टर, आहार तज्ज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी सतत कार्यरत आहेत। विभागाच्या माध्यमातून बालकांना निरोगी करण्यासाठी विशेष आहार योजना, लसीकरण आणि पोषण विषयक जागृती कार्यक्रम राबवले जात आहेत। या सेवांचा अधिकाधिक बालकांना लाभ मिळावा यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यांनी नमूद केलं। या उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अथवा अंगणवाडीमधील आशा वर्कर्स, ANM व अंगणवाडी शिक्षिका यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। त्यांच्यामार्फत कुपोषित बालक शोधून संदर्भित करण्याची प्रक्रिया होणं आवश्यक आहे, असं मत बालरोग तज्ज्ञ परिचारिका डॉक्टर रुपाली बळीवंत यांनी व्यक्त केलं आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। मी डॉक्टर सोहनी, निवासी वैद्यकीय अधिकारी, आयजीएम इचलकरंजी। आपल्या इथे पोषण पुनर्वसन केंद्र हा शासनाचा खूपच महत्त्वाचा प्रोजेक्ट आपल्याकडे चालू आहे। यामध्ये आपण 10 कुपोषित बालकांना ॲडमिट करतो, तसेच त्यांच्या पालकांना त्यांची म्हणजे त्या 14 दिवसासाठी जी मजुरी बुडते त्याकरता आपण रोजचे 300 रुपये प्रतिदिन या पद्धतीने 14 दिवसाचे त्यांना भत्ता देत असतो। तसेच ह्यामध्ये कसं आहे की कुपोषित बालकं जे असतात त्यांचे वजन कमी झालेले असते, तर ते वाढण्यासाठी 14 दिवसामध्ये त्यांना योग्य तो आहार दिला जातो, औषधं दिली जातात, त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते। आणि यामध्ये वजन कमी असलेल्या बालकामध्ये म्हणजे त्यांची मानसिक, बौद्धिक विकास खुंटलेला असतो, तर वजन वाढल्यामुळे तो विकास होण्यात त्याची चालना मिळते। माझे असे आव्हान राहील की जे म्हणजे सर्वे करून आपण या पोषण पुनर्वसन केंद्राचा लाभ घ्यावा, तसेच कुपोषित बालकांना आपल्या केंद्रामध्ये ॲडमिट करावे। तसेच जे सर्वेक्षण करत असतात त्या आशा त्यांना आपण त्यांचा देखील भत्ता दिला जातो, तर त्यांनी देखील पुढाकार घेऊन सर्वेमधून जास्तीत जास्त बालके शोधून आपल्या पुनर्वसन केंद्रामध्ये ॲडमिट करावे।